नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळा तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले वाशी हवेली हे गाव गेल्या काही वर्षात स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि डिजिटल प्रशासनातील उल्लेखनीय कार्यामुळे राज्यासह राष्ट्रीय पातळीवर विशेषत्वाने झळकलं आहे। याच पार्श्वभूमीवर कोकण विभागीय संत गाडगे महाराज अभियान समितीच्या मान्यवर पथकानं आज वाशी हवेली ग्रामपंचायतीला भेट देत गावाच्या सर्वांगीण प्रगतीचा प्रत्यक्ष आढावा घेतला। समितीने गावातील कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत या पाहणी भेटीत कोकण विभागातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषद अलिबाग, पंचायत समिती तळा तसेच विविध समाज बंधुत्वाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांमध्ये प्रमुख उपस्थिती प्रदीप घोरपडे, सहाय्यक आयुक्त कोकण भवन, गणेश गांधळे, लघुलेखक कोकण भवन, महादेव शिंदे, गटविकास अधिकारी पंचायत समिती तळा, जयवंत गायकवाड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी पाणी आणि स्वच्छता, जिल्हा परिषद अलिबाग दत्ता नाईक, रविकिरण गायकवाड, श्रीमती पुष्पा नरेकर, प्रशासक तथा विस्तार अधिकारी धाऊ झोरे, विस्तार अधिकारी नंदकिशोर मुंडे, विस्तार अधिकारी कृषी श्रीमती अश्विनी धोत्रे, ग्रामपंचायत अधिकारी देविदास गायकवाड यांच्यासह माजी सरपंच जगन्नाथ तांडेल, कोळी समाज अध्यक्ष ज्ञानदेव तांडेल, कुणबी समाज अध्यक्ष रमेश ताम्हणकर, बौद्ध समाज अध्यक्ष किशोर मोरे, कोळी समाज महिला मंडळ अध्यक्षा सौ पद्मू मेंदाडकर, कुणबी समाज महिला अध्यक्षा सौ रमिला ताम्हणकर, बौद्ध समाज महिला अध्यक्षा श्रीमती सुनंदा मालू मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। ग्रामपंचायतीने मागील 5 वर्षात स्वच्छ भारत अभियान, पाणी पुरवठा व्यवस्थापन, घनकचरा प्रक्रिया, हरित परिसर निर्मिती, डिजिटल सुविधा, महिला सक्षमीकरण आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाच्या माध्यमातून गावाच्या विकासात ऐतिहासिक कामगिरी केली आहे। या सर्व उपक्रमांबद्दल वाशी हवेलीला अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं असून आज महाराष्ट्रातील अनेक गावे या मॉडेलचा अभ्यास करत आहेत। ग्रामविकासाच्या या उज्ज्वल प्रवासात माजी सरपंच जगन्नाथ तांडेल हे नाव विशेषत्वानं समोर येत आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली गावाने स्वच्छता स्पर्धांसह अनेक राज्य आणि राष्ट्रीय उपक्रमात उल्लेखनीय यश संपादन केलंय। दिल्लीतील राष्ट्रीय पुरस्कार समारंभात स्वतः उपस्थित राहून त्यांनी गावाचा मान अभिमानानं वाढवलाय। समितीच्या पथकानं गावातील स्वच्छता, पाणी पुरवठा व्यवस्था, डिजिटल प्रशासन, हरित उपक्रम, ग्रामनिधीचा पारदर्शक वापर आणि गावकऱ्यांचा एक दिलानं सहभाग पाहून समाधान व्यक्त केलंय। वाशी हवेली हे महाराष्ट्रातील आदर्श ग्रामविकासाचं मॉडेल असून इतर गावांनीही इथे केलेलं काम आत्मसात करावे असं समितीतील मान्यवरांनी सांगितलंय। सततच्या प्रयत्नांनी लोकसहभागाने वाशी हवेलीला कोकणातील विकासाचा नवा मापदंड निर्माण केलाय। आज हे गाव राज्यातच नव्हे तर देशभरात प्रेरणादायी उदाहरण म्हणून चर्चेत असून गावानं ठरवलं तर बदल शक्य आहे याची जिवंत प्रचिती वाशी हवेलीनं निर्माण केली आहे। त्यामुळे रायगडसह कोकणातून वाशी हवेली गावाचं कौतुक होत आहे। आणि त्या ग्रामपंचायतमध्ये शेवटची ग्रामपंचायत राहिलेली ती वाशी हवेली ग्रामपंचायत, कारण शौचालयाची योजना आलेली पण लोकांवर प्रभाव नव्हता, तर त्यामुळे हागणदारी मुक्त ही संकल्पना आली मुले पण तरी गाव आमचा हागणदारी मुक्त झाला नव्हता। आज आपण आमच्या गावाला व्हिजिट दिली आणि खरोखर गावामध्ये ज्या वातावरण आहे ते एकोप्याचं आणि सलोख्याचं वातावरण आहे। गाव आमचा पूर्ण सण उत्सव ह्या गोष्टी एकत्र आनंदाने साजरे करतो। त्यानंतर सर गावाला अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत। स्वर्गवासी आर आर आबा पाटील स्मार्ट ग्राम सन 2021 व सन
23-24 असे 2 वेळा स्वर्गवासी आर आबा पाटील पुरस्कार मिळालेला आहे. तसेच संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान तालुक्यात प्रथम क्रमांक पुरस्कार मिळाला आहे. तसंच प्रभागस्तरीय तो सुद्धा या ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालेला आहे. तर साहेब, जी ग्रामपंचायत रायगड जिल्ह्यामध्ये हागणदारी मुक्तमध्ये शेवटला होती, पण तीच आज लोकांनी मनावर घेतल्यामुळे आज काहीतरी जिल्ह्यात विभागात चांगलं काम करण्याचं हे तुम्हाला दिसते. 25 वर्षाचे आहे, त्याचंही मूल्यमापन व्यवस्थित होईल, पारदर्शकपणे होईल. आणि आता जे अभियान सध्या कालावधी सुरू आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान, त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. आणि आपण जसं होळी किंवा इतर सण साजरे करतो तसंच योजनांचे आपण उत्सव साजरे करता एकीनं या असंच आपलं अखंड कार्य राहावं यासाठी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी अगदी अभियानाच्या सुरुवातीला जसं स्वागत सगळं गावकरी एकत्र येऊन करायचे, औक्षण करणं, लेझिम पद्धत असं, तर निश्चितपणे आनंद वाढला. यामुळे आपले धन्यवाद देतो. सर्व एकंदरीत गावाच्या कामकाजाचं सर्व ग्रामस्थांचे धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.